नमस्कार. चला, आज एका अशा गाण्याबद्दल बोलूया ज्याने सध्या सगळीकडे धुमाकूळ घातलाय. हो, बरोबर ओळखलत, संजू राठोडचं बँगल्स. या एका गाण्यामागे किती वेगवेगळे अर्थ दडले आहेत तेच आपण आज पाहणार आहोत. गाणं सुरू होतं आणि ही एकच ओळ आपल्या डोक्यात बसायला सुरुवात होते. खरं तर ही ओळ इतकी कॅची आहे की ती लगेचच ओठांवर येते. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की ही लाल बांगडी फक्त एक शब्द आहे की या गाण्याचा खरा आत्मा? चला थोडं खोलवर शिरूया. आणि हाच खरा प्रश्न आहे. कारण बऱ्याचदा पॉप कल्चरमध्ये ज्या गोष्टी वरवर साध्या वाटतात त्याच खरं तर मोठे सामाजिक बदल आणि नव्या पिढीचे विचार दाखवत असतात. मग बँगल्स हे सुद्धा तसंच काहीतरी आहे का? तर सगळ्यात आधी आपण या गाण्याची सांस्कृतिक पार्श्वभूमी समजून घेऊया. म्हणजे हे गाणं कुठून आलंय आणि ते नेमकं काय दाखवतंय. बँगल्स हे एकटं गाणं नाहीये, हा एका मोठ्या बदलाचा भाग आहे. आजकाल मराठी कलाकार आपल्या मातीतल्या, आपल्या भाषेतल्या गोष्टींना एका ग्लोबल आणि मॉडर्न संगीताच्या चौकटीत खूप छान बसवत आहेत. एका अर्थाने ही एक नवी म्युझिकल मूव्हमेंटच आहे. आता येऊया त्या गोष्टीकडे जी या गाण्याच्या अगदी केंद्रस्थानी आहे आणि ती म्हणजे बांगडी. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या संस्कृतीत बांगडीला किती महत्त्व आहे. ती सौभाग्याचं प्रतीक आहे, परंपरेचं प्रतीक आहे. पण या गाण्यात बांगडीचा तोच पारंपरिक अर्थ आहे की काहीतरी वेगळा? आणि इथेच या गाण्याची खरी जादू आहे. बघा, हे गाणं बांगडीच्या पारंपरिक अर्थाला नाकारत नाहीये, तर त्याला एक नवा एकदम कूल अर्थ देतंय. जिथे आधी फक्त वारसा आणि परंपरा होती, तिथे आता आलाय आत्मविश्वास आणि स्वॅग. जिथे वैवाहिक स्थिती महत्वाची होती, तिथे आता एक स्वतंत्र मॉडर्न ओळख आहे. आणि मांगल्याचं प्रतीक आता बनलंय एक स्टायलिश फॅशन स्टेटमेंट. बरं, मग हे नवं प्रतीक, ही नवी ओळख मिरवणारी व्यक्ती आहे तरी कोण? चला या गाण्याच्या नायिकेला भेटूया, जी जुन्या आणि नव्याचं एक जबरदस्त मिश्रण आहे. गाण्यात तिला राणी आणि महाराणी असं म्हटलंय. म्हणजे तिची ओळख एका पारंपरिक राजेशाही प्रतिमेशी जोडलीय. पण तिचा जो नखरा आहे ना, तो मात्र एकदम आजचा, एकदम मॉडर्न आहे. आणि हे तिच्या स्टाईलमधून अगदी स्पष्ट दिसतं. एका बाजूला पारंपरिक घागरा आणि हातावर मेहंदी आहे, तर दुसऱ्याच बाजूला डोळ्यांवर ब्लॅक गॉगल आहे. ती माइंड फ्लेक्स करते, म्हणजे आपल्या बुद्धीनं आणि विचारांनी लोकांना इम्प्रेस करते आणि तिचा वाईब शेक करते. म्हणजे तिची एक स्वतःची अशी जबरदस्त पर्सनॅलिटी आहे. यातून तिची ओळख कितीतरी लेयर्सनी बनलेली आहे हेच कळतं. आणि हाच या गाण्याचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. हे गाणं असं म्हणत नाही की परंपरा सोडा आणि आधुनिक व्हा. उलट ते सांगते की ह्या दोन्ही गोष्टी एकत्र अभिमानाने मिरवता येतात. ही नवी पिढी आपली मुळं न विसरता जगासोबत चालू शकते, हेच यातून दिसतं. ठीक आहे, आता ह्या संगीतामागे जी जबरदस्त महत्वाकांक्षा आहे, जो विजन आहे, त्याकडे थोडं लक्ष देऊया. ही एक ओळ, खरं तर ही फक्त एक गाण्याची ओळ नाहीये. हे एक स्टेटमेंट आहे, एक ध्येय आहे. आपल्या गावापासून सुरू झालेला प्रवास थेट जागतिक स्तरावर घेऊन जाण्याची ही एक मोठी महत्वाकांक्षा इथे दिसते. बघा, हा प्रवास किती स्पष्टपणे मांडला आहे. सुरुवात गावापासून, तिथून पुढचा टप्पा बॉलिवूड म्हणजे राष्ट्रीय पातळी, आणि मग तिथून थेट हॉलिवूडचं जागतिक स्वप्न. हा प्रवास ध्येयाने आणि आत्मविश्वासाने भरलेला आहे. आणि हो, ही महत्वाकांक्षा फक्त पोकळ नाही. आय एम रायझिंग म्हणजे मी वरती येतोय, हा आत्मविश्वास गाण्यातून अगदी स्पष्टपणे जाणवतोय. हा एक दावा आहे जो मोठ्या धैर्याने केला जातोय. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? हे गाणं फक्त एकदा ऐकून सोडून देण्यासारखं आहे की त्यातून काहीतरी महत्वाचं समजतंय? सोप्या भाषेत सांगायचं तर बँगल्स हे आजच्या महाराष्ट्राचं, आजच्या तरुणाईचं एक प्रतिबिंब आहे. जिथे लोकल आणि ग्लोबल, परंपरा आणि आधुनिकता यांच्यात आता संघर्ष नाही, तर एक सुंदर मिलाफ दिसतोय. या सगळ्यातून लक्षात ठेवण्यासारखे 4 महत्त्वाचे मुद्दे आहेत. पहिलं, आपली स्थानिक भाषा ग्लोबल होऊ शकते. दुसरं, नवी पिढी जुन्या प्रतीकांना नवा स्वतःचा अर्थ देत आहे. तिसरं, आपली ओळख आता हे किंवा ते अशी राहिलेली नाहीये, तर हे आणि ते अशी झाली आहे. आणि चौथं, संगीत हे फक्त मनोरंजन नाही, तर ते समाजाच्या आकांक्षा व्यक्त करण्याचं एक खूप मोठं माध्यम आहे. आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न. बँगल्सने बांगडीला ग्लोबल केलं. आता आपल्या संस्कृतीतलं असं पुढचं कोणतं प्रतीक असेल ज्या अशाच प्रकारे जागतिक स्तरावर पोचेल? यावर नक्की विचार करा.